श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 18वा. बहुजिनसी. समास 8वा. अंतर्देव निरूपण. श्रीराम. ब्रह्म निराकार निश्चळ, आत्म्यास विकार चंचळ, तयासी म्हणती सकळ देव ऐसे. श्रीराम. ब्रह्म हे निराकार आणि निश्चळ आहे. अंतरात्मा हा चंचळ आणि विकारी आहे. त्यालाच सर्व देव असे म्हणतात. देवाचा ठावची लागेना, एक देव नेमस्त कळेना, बहुत देवी अनुमानेना, एक देव. श्रीराम. देवाचा थांग पत्ताच लागत नाही. एक देव कोणता हे निश्चयपूर्वक कळत नाही. अनेक देवांमध्ये खरा एक देव कोणता याची कल्पना येत नाही. म्हणोनी विचार असावा, विचारे देव शोधावा, बहुत देवांचा गोवा पडोचे नये. श्रीराम. म्हणून माणसाच्या ठिकाणी विचार असावा, त्याने विचारपूर्वक देवाचा शोध घ्यावा, अनेक देवांच्या गोंधळात पडूच नये. देव क्षत्री पाहिला, त्या सारिखा धातूचा केला, पृथ्वीमध्ये दंडक चालिला, येणे रीती. श्रीराम. क्षेत्राच्या ठिकाणी देव पाहिला आणि तसाच धातूचा देव केला, याप्रमाणे जगामध्ये रूढी पडली आहे. नाना प्रतिमा देवांचे मूळ, तो हा क्षत्रदेवची केवळ, नाना क्षत्रे भूमंडळ शोधून पहावे. श्रीराम. नाना प्रतिमारूपी देवांचे मूळ तीर्थक्षेत्रातील देवच असतात. जगात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, तेथे शोध घेऊन पहावा. क्षत्रदेव पाषाणाचा, विचार पाहता तयाचा, तंत लागला मुळाचा अवताराकडे. श्रीराम. क्षेत्रातील देव पाषाणाचा असतो. त्याच्या संबंधी विचार केला की त्याच्या मुळाचा तंतू अवताराकडे आहे असे दिसून येते. अवतारी देव संपले, देहे धरुनी वर्तोन गेले, त्याहून थोर अनुमानले, ब्रह्मा विष्णू महेश. श्रीराम. अवतारी देव आले, देह धरून त्यांनी कार्य केले आणि ते परत गेले. त्यांच्यापेक्षा ब्रह्मा विष्णू महेश हे थोर आहेत असे अनुमान केले. त्या तिही देवास ज्याची सत्ता, तो अंतरात्माची पाहता, करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे. श्रीराम. या तिन्ही देवांच्या ठिकाणी ज्याची सत्ता आहे, तो अंतरात्मा हाच तत्वतः करता भोगता आहे, हे प्रत्यक्ष दिसून येते. युगानुयुगे तिन्ही लोक, एकची चालवी अनेक, हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पहावा. श्रीराम. युगानुयुगे तिन्ही लोकांतील अनेक कार्ये तो एकटाच चालवतो, असा निश्चयात्मक विवेक वेदांत आणि शास्त्र ग्रंथात सांगितला आहे, तो पहावा. आत्मा वर्तवितो शरीर, तोची देव उत्तरोत्तर, जाणीव रूपे कळीवर विवेके वर्तवी. श्रीराम. अंतरात्माच शरीर चालवतो, तोच उत्तरोत्तर जीवात्मा, शिवात्मा, विश्वात्मा आणि निर्मळात्मा म्हणून ओळखला जातो. तोच जाणीव रूपाने विचारपूर्वक देह चालवतो. तो अंतर्देव चुकती, धावा घेऊन तीर्था जाती, प्राणी बापुडे कष्टती, देवास नेणता. श्रीराम. माणसे त्या अंतर्देवास चुकतात आणि धावाधाव करून तीर्थक्षेत्रास जातात. खरा देव न कळल्याने प्राणी बापडे व्यर्थच कष्ट सोसतात. मग विचारती अंतःकरणी, जेथे तेथे धोंडा पाणी, उगेची वणवण हिंडोनी काय होते. श्रीराम. अशा रीतीने कष्ट सोसल्यावर ते अंतःकरणात विचार करतात की क्षेत्रांच्या ठिकाणी तर सर्वत्र धोंडा आणि पाणी आहे, उगीच वणवण हिंडून काय होणार आहे. ऐसा जासी विचार कळला, तेणे सत्संग धरिला, सत्संगे देव सापडला बहुत जनांसी. श्रीराम. ज्यांच्या मनात असा विचार येतो ते सत्संग धरतात आणि सत्संगाच्या योगाने अनेक लोकांना देवाची प्राप्ती झाली. ऐसी हे विवेकाची कामे, विवेकी जाणतील नेमे, अविवेकी बुलले भ्रमे, त्यास हे कळेना. श्रीराम. अशी ही विवेकाची कामे आहेत, ती विवेकी लोकच निश्चयपूर्वक जाणतील. अविवेकी लोक भ्रमाने भुललेले असतात, त्यांना हे कळत नाही. अंतरवेधी अंतर जाणे, बाहेर मुद्रा काहीच नेणे, म्हणून विवेकी शहाणे अंतर शोधिती. श्रीराम. अंतरवेधी म्हणजे अंतर्मुखी, अंतरात शोध घेणारा असतो. तो अंतरात असलेल्या अंतरात्म्यास जाणू शकतो. वेशधारी किंवा बहिर्मुख वृत्ती असणारा काहीच जाणत नाही. म्हणून जे शहाणे असतात, विवेकी असतात, ते अंतरात देवाचा शोध घेतात.
विवेके विण जो भाव, तो भावची अभाव, मूर्खस्य प्रतिमा देव. ऐसे वचन श्रीराम. विचाराशिवायचा भाव हा मुळी भावच नाही, म्हणूनच मूर्खाला प्रतिमा देव असे वचन म्हटले जाते. पाहात समजत सेवटा गेला, तोची विवेकी भला, तत्वे सांडूनी पावला निरंजनी. श्रीराम. देवाचा शोध घेत घेत जो शेवटास जातो, तो विवेकी माणूसच उत्तम होय. तो तत्वाने तत्वाचे निरसन करीत निरंजन परब्रह्मास प्राप्त होतो. आरे जे आकारासी येते, ते अवघेच नासो जाते, मग गलबल्या वेगळे ते परब्रह्म जाणावे. श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे, जे जे आकाराला येते ते सर्व नाश पावते, म्हणून या मायेच्या गलबल्या वेगळे ते परब्रह्म होय हे जाणून घ्यावे. चंचळ देव निश्चळ ब्रह्म, परब्रह्मी नाही भ्रम, प्रत्यय ज्ञाने निभ्रम होई जेते. श्रीराम. अंतरात्मा म्हणजेच देव हा चंचळ असतो, तर परब्रह्म हे निश्चळ असते. परब्रह्माच्या ठिकाणी भ्रम नसतो, म्हणून परब्रह्माशी स्वानुभवाने ऐक्य पावून भ्रमरहित व्हावे. प्रचिती विण जे केले, ते ते अवघे व्यर्थ गेले, प्राणी कष्ट कष्टोची मेले कर्म कचाटे. श्रीराम. अनुभवाशिवाय जे जे केले जाते ते सर्व व्यर्थच जाते. कर्माच्या कचाट्यात सापडून कष्ट करून प्राणी शेवटी मरून जातो. कर्मा वेगळे न व्हावे, तरी देवास कासया भजावे, विवेकी जाणती स्वभावे मूर्ख नेणे. श्रीराम. कर्मा वेगळे व्हावयाचे नसेल तर देवाचे भजन कशासाठी करावे? विवेकी पुरुष स्वाभाविकरित्या हे जाणतात, मूर्ख लोक जाणत नाहीत. काही अनुमानले विचारे, देव आहे जगदांतरे, सगुणा करिता निर्धारे, निर्गुण पाविजे. श्रीराम. विचाराने काही अनुमान केले तर देव सर्व जगाच्या अंतर्यामी भरून राहिला आहे हे कळते. त्या अंतरात्म्याला सगुणाला भजल्याने निश्चयाने निर्गुणाची प्राप्ती होते. सगुण पाहता मुळास गेला, सहजची निर्गुण पावला, संग त्यागे मोकळा झाला वस्तुरूप. श्रीराम. सगुणाचे निरंतर अनुसंधान केले तर मूळ मायेच्या मुळास पोहोचता येते आणि तेथे वृत्तीचा लय झाला की अगदी सहज निर्गुण प्राप्त होते. त्याच्या संगाचाही त्याग घडला की तो मुक्त होऊन वस्तुरूप होतो. परमेश्वरी अनुसंधान लाविता होई जे पावन, मुख्य ज्ञानेची विज्ञान पाविजे ते. श्रीराम. परमेश्वराच्या ठिकाणी अनुसंधान लावल्याने ज्ञान होते. ज्ञानाग्नीमुळे पापे भस्मसात होऊन साधक पावन होतो आणि मग ज्ञानाच्या योगेच विज्ञानाची प्राप्ती होते. ऐसी हे विवेकाची विवरणे, पहावी सुचित अंतःकरणे, नित्यानित्य विवेक श्रवणे जगदोधार. श्रीराम. अंतःकरण एकाग्र करून नित्यानित्य विवेकाच्या श्रवणाने विवेकाने या प्रकारे विवरण करावे, म्हणजे जगाचा उद्धार होतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अंतर्देव निरूपण नाम समास 8वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.